बापा त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात त्यांना समजत नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने क्रुसाच्या पुलपीटवरून उच्चारलेलं पहिलं वाक्य पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. ख्रिस्तात ही माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, श्रीमती मेरी मॅक्लो नावाच्या आयरिश कवयित्रीने एक काव्य लिहिलेलं आहे. ही आहे कथा एका कंटक पक्ष्याची. हा कंटक पक्षी किंवा थॉर्न बर्ड आपल्या आयुष्यातून एकदाच गातो. त्याच्या गायनाची वेळ जवळ आल्यानंतर तो तीक्ष्ण असा काटा शोधण्याच्या प्रयत्नात असतो. धारदार असा काटा त्याला आढळल्यानंतर तो स्वतःला संपूर्णपणे त्याच्यावरती झोकून देतो. काटा पक्ष्याच्या काळजातून आरपार जातो. भूमीवरती त्याच्या रक्ताचे थेंब ओघळू लागतात. भयंकर अशा वेदना त्याला होत असतात, परंतु त्याच्या कंठातून सुमधुर असं गायन बाहेर पडत असतं. हे गायन ऐकण्यासाठी संपूर्ण जग जीवाचे कान करत असतं आणि स्वर्गातून परमेश्वर मंद स्मित करत असतो. 2000 वर्षांपूर्वी प्रभू येशू ख्रिस्ताच्या मुखातून देखील असंच एक सुंदर असं काव्य बाहेर पडलं आणि त्या काव्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने संपूर्ण जगासाठी जणू काही तारणाचा खूप मोठा अर्थ दिलेला आहे. ख्रिस्तात काही माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, 2000 वर्षांपूर्वी प्रभू येशू ख्रिस्ताने क्रुसाच्या पुलपीटवरून दिलेलं ते प्रवचन आजच्या ह्या गुड फ्रायडेच्या दिवशी अजरामर झालेला आहे. खरं पाहता प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या आयुष्यात बरीचशी प्रवचन दिलेली, काही शेतामळ्यात, काही रस्त्यावर, काही डोंगरावर, काही समुद्राच्या किनारी, काही एखाद्याच्या घरामध्ये बसून. परंतु कालवारीच्या क्रुसावरती टांगलेला असताना प्रभू येशू ख्रिस्ताने जे प्रवचन दिलं ते प्रवचन जणू काही आभाळामध्ये अनंत काळासाठी कोरलं गेलेलं आहे. धन्य ती जनता ज्यांनी ते प्रवचन ऐकलं. धन्य ते कान जे प्रभूच्या त्या प्रवचनाने तृप्त झाले. आणि आपलं काय, आपण इतिहासामध्ये 2000 वर्षानंतर प्रवेश केलेला आहे. मग आपल्याला ते प्रवचन ऐकण्याची कधीच संधी मिळणार नाही का? क्रूस भक्त संत पॉल ह्यांनी त्याचं उत्तर दिलेलं आहे. क्रूस भक्त संत पॉल सांगत आहेत की हे प्रवचन ऐकण्यासाठी कालवारीच्या क्रुसावरती टांगलेल्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे पहा. त्याच्या हातापायामधून जे खिळे गेलेले आहेत त्या खिळ्यांकडे पहा. त्याच्या डोक्यावरती जो काट्याचा मुकुट ठेवलेला आहे त्या मुकुटातील काट्यांना स्पर्श करून बघा. प्रभू येशू ख्रिस्ताच्या जखमांमधून ओघळणाऱ्या रक्तांवरती चिंतन करा. एक सुंदर असं प्रवचन तुम्हाला ऐकायला आल्या वाचून राहणार नाही. ख्रिस्ता ठाई मशा प्रिय बंधू भगिनीनो, कालवारीच्या पुलपीटवरून प्रभू येशू ख्रिस्ताने जे प्रवचन दिलेलं होतं ते प्रवचन होतं फक्त 7 शब्दांचं, 7 वाक्यांचं. पण त्या शब्दांमध्ये, त्या वाक्यांमध्ये सामर्थ्य होतं सगळ्या प्रकारची पापाची नांगी ठेचण्याचं. माणसाच्या जीवनामध्ये असलेल्या सगळ्या प्रकारच्या दुःखावरती मात करण्याचं सामर्थ्य त्या प्रवचनामध्ये दडलेलं होतं. अनंत काळासाठी, सगळ्या स्तरातील, सगळ्या युगातील लोकांसाठी मार्गदर्शक असलेलं ते 7 वाक्यांचं प्रवचन. त्या प्रवचनातील पहिलं वाक्य, बापा त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात त्यांना समजत नाही. हातापायांतून खिळे गेलेले आहेत, डोक्यावरती काट्याचा मुकुट आहे, भर दुपारी घामाच्या धारा, रक्ताच्या धारा संपूर्ण शरीराला लागलेल्या आहेत, वर ऊन टळटळत आहे, समोर सगळा लोकसमुदाय आपली थट्टा मस्करी करत आहे. गेले काही तास पोटामध्ये काहीच गेलेलं नाही, शरीरामध्ये त्राण उरलेलं नाही.
येशूची जीभ टाळूला चिकटलेली आहे, त्याचं शरीर अस्थिपंजर झालेलं आहे, त्याचं हृदय मधल्यामध्ये मेणासारखं वितळत आहे, शरीरामध्ये कुठल्याही प्रकारची शक्ती उरलेली नाही, तरी देखील त्याच्या मुखातून शब्द बाहेर पडतात, जीवनदायी क्षमाशील असे शब्द, बापा त्यांना क्षमा कर कारण ते काय करतात त्यांना समजत नाही. सिसरो नावाचे ग्रीक तत्ववेत्ते आणि अशा प्रकारे क्रूसावर टांगलेल्या व्यक्तीच्या जीवनाच्या वर्तणुकीचं वर्णन केलेलं आहे की अशा प्रकारचे जे गुन्हेगार क्रूसावरती टांगलेले असतात त्यांना असह्य अशी वेदना होत असते, हातामध्ये पेटके आलेले असतात, पोटामध्ये जणू काही एक कळ आलेली असते, वेदना असह्य झालेल्या असतात आणि म्हणूनच असे हे गुन्हेगार शिव्यांची लाखोली वाहत असतात. त्यांच्या मुखातील ते अपशब्द ऐकू येऊ नयेत म्हणून लोकांचा आरडाओरडा सुरू असतो. कधी कधी लोक कानामध्ये कापडाचे बोळे घालून आपले कान गच्च दाबून धरण्याचा प्रयत्न करत असतात आणि जर एखादा गुन्हेगार अतिशय अपशब्द बोलत असेल तर रोमी शिपाई त्यांच्या जिभा छाटत असत. अशा प्रकारचं हृदयद्रावक वर्णन सिसेरो नावाच्या ग्रीक तत्ववेत्याने केलेलं आहे. त्या पार्श्वभूमीवरती प्रभू येशू ख्रिस्ताच्या मुखामध्ये शब्द कोणते आहेत? फादर, फॉरगिव्ह देम फॉर दे नो नॉट व्हॉट दे डू. बापा त्यांना क्षमा कर कारण ते काय करतात त्यांना समजत नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने कोणाच्या वतीने अशा प्रकारे परमेश्वर पित्याची क्षमा मागितली? ज्याला अगदी जीवा भावाचा सख्खा असा प्रेषित आणि मित्र मानलं, त्याने चुंबन घेऊन आपला विश्वासघात करावा. ज्याला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या दिल्या, भक्कम अशा खडकावरती मी माझी वधू असलेली ख्रिस्त सभा त्यावरती उभारणार आहे अशा प्रकारचा भरवसा टाकला, तो मनुष्य कोंबडा आरवण्याआधी 3 वेळा आपल्याला नाकारत आहे. ज्याच्यावरती आपली भिस्त होती असे सगळे प्रेषित भर रणांगणातून बाहेर पळून जावे. ज्या लोकांसाठी चमत्कार केले, प्रवचन दिली, तोच समुदाय आपल्या विरोधात जावा. ज्या पिलात आणि हेरोदाकडे आशेने पाहावं तेच एकमेकांचे मित्र व्हावे आणि त्यांनी आपल्या विरुद्ध मसलत करावी. ज्या मुख्य याजक, शास्त्री, परुषी आणि असे सर्व यहुदी अधिकारी आहेत की ज्यांच्यासाठी आपण ह्या पृथ्वी तलावरती अवतरलो आणि शास्त्राचा सुंदर असा अर्थ त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला, त्यांनीच आपल्या मरणदंडाची शिक्षा निश्चित करावी. ह्या सगळ्यांच्या वतीने प्रभू येशू ख्रिस्ताने परमेश्वर पित्याकडे क्षमा मागितलेली आहे. फक्त त्या इतिहासामध्ये 2000 वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या लोकांच्या वतीने नव्हे, तर ह्या 2000 वर्षांमध्ये आणि आज ह्या ठिकाणी जे बसलेले आहेत ते प्रभू येशू ख्रिस्ताचे सगळे प्रेषित आणि शिष्य, त्यांच्या वतीने प्रभू येशू ख्रिस्ताने कालवारीच्या टेकडीवरती परमेश्वर पित्याकडे क्षमा मागितलेली आहे की बापा त्यांना क्षमा कर कारण ते काय करतात त्यांना समजत नाही. प्रभू येशू ख्रिस्त स्वतः देवाचा पुत्र, पापांची क्षमा करण्याचा अधिकार त्याला स्वतःला असलेला. पक्षाघाती माणसाला त्याने सांगितलं, मुला त्याच्या तुझ्या पापाची क्षमा झालेली आहे. व्यभिचारी स्त्रीला त्याने सांगितलं, तुला कोणी दोषी ठरवलं नाही, मी देखील तुला दोषी ठरवत नाही, जा पुन्हा पाप करू नकोस. अशा प्रकारे पापांची क्षमा करण्याचा अधिकार असलेल्या प्रभू येशू ख्रिस्ताने परमेश्वर पित्याला सांगावं की बापा तू त्यांच्या पापांची क्षमा कर कारण ते काय करतात त्यांना समजत नाही. ते प्रभू येशू ख्रिस्त स्वतः करू शकला असता. त्याचं उत्तर फिलिप्पिकरास पत्रामध्ये आपल्याला देण्यात आलेलं आहे. क्रूसावरचं मरण स्वीकारत असताना प्रभू येशू ख्रिस्त शेवटपर्यंत आज्ञाधारक झालेला आहे. त्याने त्या ठिकाणी स्वतःला रिक्त केलेला आहे. आपला अधिकार, आपलं सामर्थ्य, आपलं राज्य, आपले गौरव बाजूला ठेवलेले आहेत. आम्हा सारखा सगळ्या बाबतीत पाप सोडून सगळ्या बाबतीत तो माणूस झालेला आहे आणि जणू काही म्हणूनच सगळ्या माणसांच्या वतीने परमेश्वर पित्याकडे प्रार्थना करत आहे की बापा त्यांना क्षमा कर कारण ते काय करतात त्यांना समजत नाही. आम्ही धर्मगुरू कुंसार ऐकत असतो. प्रायश्चित्त संस्कारामध्ये पाप निवेदन ऐकल्यानंतर आपल्या भाविकांच्या पापांची क्षमा करत असतो. कोणाच्या नावाने करत असतो? स्वतःच्या नावाने आम्ही कधीच करू शकत नाही. ही जी क्षमा करायची असते ती परमेश्वराच्या नावाने,
तुम्हा आम्हाला माणूस म्हणून हाडा मांसाचा गोळा म्हणून पापांची क्षमा करणं जड का जातं? अंतःकरणामध्ये सूड भावना अधिक प्रज्वलित आणि प्रभावित का ठरते? त्याचं कारण असं असतं की ह्या आपल्या लोकांना, शत्रूंना, वैऱ्यांना आपण देवाच्या हाती सोपवलेलं नसतं. त्यांना आपण व्यंगेमध्ये आपल्या काळजामध्ये घेतलेलं असतं आणि ते ओझं आयुष्यभर आपण वाहत असतो. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला सुंदर असा आदर्श आज दिलेला आहे. त्या सगळ्यांना देवाच्या हाती सोपवायचं आणि त्या सगळ्यांच्या वतीने परमेश्वर पित्याला सांगायचं, बापा त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात त्यांना समजत नाही. काल्वरीच्या पुलपीठवरून प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेल्या प्रवचनातील दुसरं वाक्य, मी तुला खचित खचित सांगतो, आज तू माझ्या बरोबर सुखलोकात असशील. प्रभू येशू ख्रिस्ताने परमेश्वर पित्याकडे सगळ्यांच्या वतीने क्षमा मागितली आणि ताबडतोब त्याला तो परिणाम जाणवू लागला. उजव्या हाताकडे असलेला चोर, डाव्या हाताकडे असलेला चोर, अशा प्रकारे दोन्ही बाजूला चोर टांगलेले आहेत. प्रभू येशू ख्रिस्त बेथलेहेमच्या गोठ्यामध्ये जन्माला आलेला होता तेव्हा त्याने सोबतीला देवदूत आणलेले. ह्या जगाचा निरोप घेताना मात्र त्याच्या सोबतीला चोर होते. केवढी दुर्दैवी अशी दशा. तरी देखील प्रभू येशू ख्रिस्ताने आपलं जे कार्य आहे ते कार्य पुढे नेण्यासाठी कुठल्याही प्रकारे माघार घेतलेली नाही. भर मध्यान्हीच्या काळामध्ये त्या ठिकाणी जणू काही प्रभू येशू ख्रिस्ताचा तो क्रूस काल्वारीवरती जणू काही एखाद्या न्यायाधीशाचं राजासन बनला. जसा मेंढपाळ आपल्या मेंढरांमधून शेरडं वेगळी करत असतो, तसा राजा जेव्हा आपल्या वैभवाने पुन्हा येईल तेव्हा नीतिमान आणि दुष्ट ह्यांना एकमेकांपासून विभक्त करेल, अशी शिकवण त्याने स्वतः दिलेली होती. आणि आता प्रत्यक्ष तशी परिस्थिती निर्माण झालेली. डाव्या हाताकडे असलेल्या चोराने प्रभू येशू ख्रिस्ताची परीक्षा घेण्याचा प्रयत्न केला. तू ख्रिस्त असशील तर स्वतःला वाचव आणि आम्हाला देखील वाचव. कशासाठी? आम्हाला अजून ह्या जगामध्ये मजा करायची आहे, ह्या क्रूसावरून खाली उतरायचं आहे आणि या जगाचा सगळा उपभोग घ्यायचा आहे. अजूनही ह्या डाव्या हाताकडील चोरांचं लक्ष कुठे आहे? ह्या पृथ्वी तलावरील सगळ्या प्रकारच्या भौतिक आकर्षणावर. आणि उजव्या हाताकडील चोर, त्याच्या मनामध्ये किती सुंदर विचार. प्रभू येशू ख्रिस्ताला तो परमेश्वर म्हणून मान्य करतो. प्रभू येशू ख्रिस्ताकडे आपल्या पापाची कबुली देतो की आपण जी शिक्षा भोगत आहोत ती शिक्षा यथा न्याय्य आहे. ह्या माणसाने काही केलेलं नाही. तू देवाला सुद्धा भीत नाहीस काय? अशा प्रकारचे शब्द त्याच्या मुखातून बाहेर पडतात. आणि आयुष्यात पहिल्यांदाच जणू काही तो देवाकडे प्रार्थना करतो, हे येशू, तू आपल्या वैभवाने पुन्हा येशील तेव्हा माझी आठवण कर. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने ताबडतोब त्याला सांगितलेलं आहे, मी तुला खचित खचित सांगतो, आज तू माझ्या बरोबर सुखलोकात असशील. काल्वारीच्या टेकडीवरती असलेल्या ह्या 3 व्यक्तींसाठी बिशप फुलटन शीन ह्यांनी 3 शब्द वापरलेले आहेत. पहिला शब्द आहे साल्वांदुस, दुसरा शब्द आहे साल्वातोर आणि तिसरा शब्द आहे साल्वातुस. साल्वांदुस म्हणजे ज्याचं तारण होऊ शकलं असतं असा डाव्या हाताकडील चोर, पण त्याचं तारण झालं नाही. हाताच्या अंतरावरती तारक त्याच्या बाजूला उभा होता, खिळलेला होता क्रूसाला, परंतु त्याला ते तारण दिसलं नाही, कारण त्याची नजर अजूनही पृथ्वी तलावरती खिळलेली होती. साल्वातोर म्हणजे जो उजव्या हाताकडील चोर आहे, ज्याचं तारण झालं, की ज्याने प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आपला तारणारा पाहिला, पश्चाताप केला आणि ताबडतोब जणू काही स्वर्गाची चोरी केलेली आहे. ही रॉब्ड हेवन विथ हिज प्रेयर. अशा प्रकारे फादर बिशप फुलटन शीनने सांगितलेलं आहे की माणसाला स्वर्ग चोरायचा असेल तर त्याच्यासाठी एक मार्ग आहे आणि तो मार्ग आहे पश्चातापाचा, प्रार्थनेचा. तो मार्ग जणू काही या उजव्या हाताकडील चोराने अवलंबिलेला आहे आणि स्वर्गाची शेवटच्या क्षणाला जणू काही चोरी केलेली आहे. आणि साल्वातुस म्हणजे ज्याने तारण केलं तो तारणारा. ह्या 3 व्यक्तींकडून 3 सत्य आपल्याला आज संध्याकाळी शिकायची आहेत.
पहिलं सत्य आहे डाव्या हाताकडे असलेल्या चोराकडून, की माणसाने आपलं तारण गृहीत धरायचं नाही. कधी कधी तारण अक्षरशः जवळ येऊन ठेपलेलं असतं, आपल्या बाजूने गेलेलं असतं, परंतु आपण मशगूल असतो ह्या जगाच्या रहाटगडग्यात. म्हणून माणसाने ते गृहीत धरून चालायचं नाही. क्षण आल्यानंतर परमेश्वराकडे वळायचं आहे आणि ताबडतोब ते तारण साध्य करून घ्यायचं आहे. उजव्या हाताकडील चोराकडून आपल्याला शिकायचं आहे. शेवटच्या क्षणापर्यंत तारणाची आशा आपल्याला बाळगता येऊ शकते. शेवटच्या क्षणाला परमेश्वर आपल्याला व्यंगेत घेऊन आज तू माझ्या बरोबर सुखदुःखात असशील अशा प्रकारचं अभिवचन देऊ शकतो. आणि तिसरं महत्वाचं तत्व, प्रभू येशू ख्रिस्ताच्या रूपाने कोणासाठी तो मरण पावलेला आहे. अशा प्रकारे पश्चाताप करणाऱ्या व्यक्तीसाठी प्रभू येशू ख्रिस्त मरण पावलेला आहे. फक्त त्याला स्वीकारण्याचा अवकाश, स्वर्गामध्ये प्रवेश हा नक्कीच ठरलेला आहे. कालवारीच्या पुलपीटवरून प्रभू येशू ख्रिस्ताने उच्चारलेलं तिसरं वाक्य, मुला पहा तुझी आई, बाई पहा तुझा मुलगा. प्रभू येशू ख्रिस्ताचं पहिलं वाक्य वर परमेश्वर पित्याला उद्देशून होतं. दुसरं वाक्य बाजूला असलेल्या चोराला उद्देशून होतं. आता प्रभू येशू ख्रिस्ताची नजर खाली गेली. तिथे त्याची आई, प्रेमळ आई उभी असलेली आणि जिवलग शिष्य उभा असलेला दिसला. भर मध्यान्हीच्या काळामध्ये त्या ठिकाणी अंधकार पसरलेला आहे. बेथलेमच्या गोठ्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त जन्माला आला तेव्हा भर मध्यरात्री तिथे स्वर्गीय प्रकाश चमकला आणि इथे भर दुपारी सगळीकडे जणू काही काळोख पसरत आहे. अशा प्रकारचं वातावरण निर्माण झालेलं. त्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवरती त्या ठिकाणी दोन ज्योती जणू काही कालवारीच्या टेकडीवरती तेवत होत्या. श्रद्धेची ज्योत तेवत होती पवित्र मरीच्या हृदयात. प्रीतीची ज्योत तेवत होती प्रिय शिष्याच्या योहानाच्या हृदयात. जणू काही त्या दोघांनी एक महत्वाचा संदेश आपल्याला दिलेला आहे की जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचा काळोख असू द्या, जीवनामध्ये कितीही दुःखाचा निबिड अंधकार असू द्या, अंतःकरणामध्ये श्रद्धेची आणि प्रेमाची ज्योत शेवटपर्यंत माणसाने तेवत ठेवणं गरजेचं आहे. अखेरची निर्वाण करण्याचा तो क्षण, प्रभू येशू ख्रिस्ताच्या मालकीचं ह्या जगात काय होतं. तो जगाचा मालक असूनही त्याला पृथ्वी तलावरती डोकं टेकवायला जागा नव्हती. ह्या आकाशातील पाखरांसाठी घरटी, कोल्ह्यांसाठी बिळे, परंतु मनुष्याच्या पुत्राला पृथ्वी तलावरती डोकं टेकवायला जागा नव्हती. अशा प्रकारे त्याने स्वतःचं वर्णन केलेलं. एक गोष्ट त्याच्या मालकीची होती, त्याची आई. ती आई देखील त्याने आपल्या प्रिय शिष्याच्या हवाली करून टाकली आणि त्या क्षणाला जणू काही एक महत्वाचं नातेसंबंध त्या ठिकाणी त्याने प्रस्थापित केलेला आहे. मुला ही पहा तुझी आई, असं ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे त्या क्षणाला एक नवीन नातं त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त प्रस्थापित करत आहे की आत्तापासून तू माझा फक्त शिष्य नाहीस, तर तू माझा बंधू होत आहेस. आणि म्हणूनच पुनरुत्थानाच्या अगोदर प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना मित्रा अशा शब्दामध्ये संबोधतो, परंतु पुनरुत्थानानंतर तो त्यांना बंधू म्हणून संबोधत आहे. मरिया मग्दलियाला तो सांगतो, जा माझ्या बांधवांना सांग मी त्यांच्या पुढे गालिलात जात आहे, तिथे मी तुम्हाला दर्शन देणार आहे. कालवारीच्या क्रुसावरती असताना प्रभू येशू ख्रिस्ताने पवित्र मरियेबरोबर आपणा सर्वांचं एक नातं प्रस्थापित करून दिलेलं आहे. योहानाने ही माता आपल्या घरी नेली. प्रभू येशू ख्रिस्ताने कालवारीवरती टांगलेला असताना आपली माता जगाला माता म्हणून दिलेली आहे. ती माझ्या जीवनामध्ये, माझ्या हृदयामध्ये आलेली आहे की नाही, त्या मातेशी माझं रक्ताचं घट्ट असं नातं प्रस्थापित झालेलं आहे की नाही, ते तपासून पाहण्याचा आजचा दिवस आहे. कालवारीच्या टेकडीवरती टांगलेला असताना क्रुसाच्या पुलपीटवरून प्रभू येशू ख्रिस्ताने उच्चारलेलं चौथं वाक्य आहे, माझ्या देवा तू माझा त्याग का केलास. प्रभू येशू ख्रिस्ताचा क्रूस भर मध्याने उभा करण्यात आलेला आहे. सूर्याने आपलं तोंड काळं केलेलं आहे.
धरती मातेपासून त्याची फारकत झालेली आहे. शेवटची निर्वाह करून पवित्र मरियेला आपल्या मातेला शिष्याच्या हवाली त्याने केलेला आहे. ह्या जगामध्ये जणू काही आपलं कोणच उरलेलं नाही. आता जणू काही परमेश्वर पित्याने देखील आपला त्याग केलेला आहे की काय, अशा प्रकारची भावना व्यक्त करण्यासाठी त्याने शब्द उच्चारले, एली एली लमा सबखतानी, माझा देवा तू माझा त्याग का केलास. आज जगामध्ये नास्तिकवाद पसरत आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, बुद्धिजीवी माणसं, पैसा, संपत्ती, थोडीशी सत्ता, अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती मनुष्य देवाला नाकारत आहे. अशा सगळ्या नास्तिकवादाला आव्हान देणारे हे वाक्य आहे. स्वतः देवाचा पुत्र असून देखील त्याला देवाची गरज वाटलेली आहे. म्हणून त्या ठिकाणी त्याने शब्द उच्चारलेले आहे, माझा देवा तू माझा त्याग का केलास. ह्या जगामध्ये उपेक्षित लोक आहेत, दुर्लक्षित लोक आहेत, विवंचना झालेली लोक आहेत, परित्यक्त लोक आहेत. त्यांच्या काळजामधील जो हुंकार आहे तो हुंकार प्रभू येशू ख्रिस्ताच्या मुखातून बाहेर पडलेला आहे. त्यांना देखील कधीतरी वाटत असावं, ह्या जगात माझं कोणीच नाही, देवाने देखील मला टाकलेला आहे की काय. हा त्यांच्या काळजामधला हुंकार ऐकण्यासाठी कालवारीच्या क्रूसावरती टांगलेल्या ख्रिस्ताशी एकरूप व्हायचं असतं. तरच तो ख्रिस्त आपल्याला भिकाऱ्यामध्ये, गरिबांमध्ये, दरिद्र्यामध्ये दिसण्याची शक्यता दाट आहे. कालवारीच्या क्रूसावरती टांगलेला असताना प्रभू येशू ख्रिस्ताने उच्चारलेला 5वं वाक्य आहे, मला तहान लागलेली आहे. प्रभू येशू ख्रिस्त जणू काही जिवंत पाण्याचा झरा, त्याच्यावरती विश्वास ठेवणाऱ्या माणसाच्या अंतःकरणामधून जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील, अशा प्रकारचं अभिवचन ज्याने दिलेलं, शोमरोनी स्त्रीला ज्याने जिवंत पाणी देण्याचं अभिवचन दिलेलं, वादळ वाऱ्यानं ज्याने धमकावलेलं, पाण्यावरून तो कितीतरी वेळा अशा प्रकारे चाललेला, पाण्याचा ज्याने द्राक्षारस केलेला, असा प्रभू येशू ख्रिस्त थेंबभर पाण्यासाठी कासावीस व्हावा. कोणत्या प्रकारची ही तहान आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला ही कोणत्या प्रकारची तहान लागलेली आहे. मदर तेरेसा ह्यांच्या कॉन्व्हेंटमध्ये गेल्यानंतर क्रूसावरती तसं वाक्य तिथे लिहिलेलं असतं, आय थर्स्ट, मला तहान लागलेली आहे. अतिशय मरणोन्मुख अशा व्यक्तीची सेवा करत असताना मदर तेरेसा म्हणतात, मी त्या माणसाच्या चेहऱ्यामध्ये ख्रिस्ताचा तो चेहरा पाहते की ज्या चेहऱ्यातून, ज्या मुखातून शब्द बाहेर पडले, आय थर्स्ट. सगळ्यात छोटं वाक्य, परंतु ज्या छोट्या वाक्याने मदर तेरेसाचं संपूर्ण आयुष्य घडवलेलं आहे, असं ते वाक्य, मला तहान लागलेली आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला कोणत्या प्रकारची तहान लागलेली होती. तो तहानेला होता एक आत्म्यासाठी. प्रत्येक व्यक्तीचं तारण व्हावं अशी अतीव इच्छा त्याच्या अंतःकरणामध्ये होती. आणि म्हणूनच हरवलेल्या मेंढरांच्या शोधामध्ये जसा मेंढपाळ जात असतो, तशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त संपूर्ण जेरुसलेमभर, गालिलभर आणि त्याच्याही पलीकडच्या प्रदेशामध्ये फिरला आणि लोकांना परमेश्वराच्या जवळ आणण्याचा त्याने प्रयत्न केलेला आहे. त्यासाठीच त्याने स्वतःच्या रक्ताचं पाणी केलेलं आहे. त्यासाठीच त्याने पाण्याचा द्राक्षरस केलेला आहे. त्यासाठीच त्याने प्रसंगी आपल्या डोळ्यातून आसवे गाळलेली आहेत की कोंबडी जशी आपल्या पिल्लांना आपल्या पंखाखाली घेत असते, तसं माझ्या सगळ्या प्रिय लोकांना माझ्या कवेमध्ये घेण्यासाठी मी आसुसलेलो आहे, परंतु तुमची मात्र इच्छा नाही. ह्या गोष्टीने व्याकुळ झालेला प्रभू त्या ठिकाणी सांगत आहे, मला तहान लागलेली आहे. आज माणसाला कोणती तहान लागली आहे. आज माणसाला तहान लागलेली आहे पैशाची, सत्तेची, नावलौकिकाची, लोकप्रियतेची. परंतु ही तहान भागणारी आहे का. शोमरोनी स्त्रीला प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेलं वाक्य आज काळजाला भिडणारं वाक्य आहे. जो हे पाणी पिईल त्याला सातत्याने पुन्हा पुन्हा तहान लागणार आहे. आणि आपण अनुभवतो जीवनात, केवढं यश मिळवायचं, केवढी प्रसिद्धी मिळवायची, केवढा नावलौकिक मिळवायचा, केवढी संपत्ती गोळा करायची. तहान भागली का. ही तहान भागणारी नाही आहे. ही तहान म्हणजे समुद्राच्या खाऱ्या पाण्यासारखी असते. हे पाणी तुम्ही कितीही प्रमाणामध्ये प्राशन केलं तरी ते तुमची तहान कधीच भागवू शकत नाही. अधिकाधिक तहान तुम्हाला लागण्याची शक्यता आहे. आणि म्हणूनच संत अगस्तीनने किती सुंदर म्हटलेलं आहे,
माणसाला तहान कोणत्या गोष्टीची लागावी? उदात्त अशा गोष्टीची. कॉन्क प्लेच विधाय प्लेच, असं संत अगस्तीने म्हटलेलं आहे की ह्या जगामध्ये सुखे आहेत, पण त्या सुखांच्या पलीकडे उदात्त अशी सुखे आहेत. ती उंच स्वरूपाची, उच्च प्रतीची जी सुखे आहेत, तिथे आपली माणसाने नजर भिडवली पाहिजे आणि ती सुखे, ते स्वर्गातील सुख मिळवण्याचा माणसाने प्रयत्न केला पाहिजे. तरच त्याच्या जीवनामध्ये असा एक अनुभव येऊ शकतो की हे परमेश्वरा, आमची हृदय तुझ्यासाठी निर्माण करण्यात आलेली आहेत, ती तुझ्यामध्ये विसावा पावल्याशिवाय कधीच शांत होऊ शकत नाहीत. प्रभू येशू ख्रिस्ताला तहान लागलेली, आपल्याला कोणत्या प्रकारची तहान लागलेली आहे ती तपासण्याचा आजचा दिवस आहे. त्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताने उच्चारलेलं 6वं वाक्य पूर्ण झालं आहे. ह्या पृथ्वी तलावरती प्रेषित कार्य करत असताना प्रभू येशू ख्रिस्ताने अधिकारवाणीने आणि सामर्थ्याने शिकवण दिली. ती शिकवण देत असताना प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेलं आहे की नियमशास्त्र आणि संदेशांचे ग्रंथ रद्द करण्यासाठी मी आलो नाही, ते पूर्ण करण्यासाठी आलेलो आहे. पूर्ण झाले आहे असं प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा म्हणत आहे, तेव्हा ह्या सगळ्या त्याच्याविषयीच्या जेव्हा भविष्यवाणी होती, ती सगळी भविष्यवाणी त्या ठिकाणी पूर्णत्वास गेलेली आहे. जुन्या करारामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताविषयी एकूण 600 भविष्यवाणी केलेली आहे. 600 वेळा ही सगळी भविष्यवाणी प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये पूर्णतेच केलेली आहे. परमेश्वर पित्याने ज्या कामासाठी प्रभू येशू ख्रिस्ताला पृथ्वी तलावरती पाठवलेलं होतं, ते प्रेषित कार्य पूर्ण झालेलं होतं. म्हणून येशू तिथे जाहीर करत आहे, पूर्ण झाले आहे. आणि आपलं काय? अपूर्णतेकडून अपूर्णते असा माणसाचा प्रवास सुरू असतो. माणूस शारीरिक गरजा भागवत राहतो, ह्या गरजा वाढत राहतात. अपूर्णतेकडून अपूर्णतेकडे केलेला हा प्रवास आहे. किती वर्षे दारू पित राहायचं? कधी माणूस सांगणार आहे बस पूर्ण झाला आहे? किती वर्षे चुगली चहाडी करत राहायचं? किती वर्षे आपण तार टाकून दुसरी वीज चोरी करायची? किती वर्षे लोकांच्या गाडीमधून पेट्रोल चोरायचं? किती वर्षे इतरांबरोबर लपंडाव खेळत राहायचं? किती वर्षे लोकांना कोर्ट कचेऱ्यामध्ये खेचत राहायचं? किती वर्षे लोकांना फसवत राहायचं, खोटे नाटे आरोप त्यांच्यावरती करत राहायचं? किती वर्षे अशा प्रकारची चुकीची कागदपत्रे पुढे करून जमीन आपल्या नावावरती लाटत राहायचं? कधी सांगणार आहोत पूर्ण झालं आहे, बस पिली तेवढी बस? कधी सांगणार आहोत? प्रभू येशू ख्रिस्त ते आव्हान आज आपल्याला करत आहे. आजच्या संध्याकाळी क्रूसावरती टांगलेल्या आणि आता थडग्यामध्ये ठेवलेल्या प्रभू येशू ख्रिस्ताला मला वचन देता आलं पाहिजे, पूर्ण झालं आहे, बस जेवढं झालं तेवढं. आता मला कुठेतरी एक नवीन जीवन जगायला सुरुवात करायची आहे. ती सुरुवात हा क्रूसावर टांगलेला प्रभू येशू ख्रिस्त करण्यासाठी आवश्यक असलेली कृपादान आपल्याला देणार आहे. ह्या जगातील भौतिक गोष्टीमध्ये रमून जायचं नाही, तर येणाऱ्या युगासाठी आपल्या मनाचं नूतनीकरण करायचं आहे. त्याच्यासाठी हा गुड फ्रायडेचा संदेश आहे, पूर्ण झाला आहे. हे सांगितल्यानंतर येशूने शेवटचं वाक्य म्हटलं, हे बापा, मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवतो. प्रभू येशू ख्रिस्ताने उच्चारलेलं पहिलं वाक्य देवपित्याला उद्देशून, चौथं वाक्य देवपित्याला उद्देशून, आता 7वं वाक्य देवपित्याला उद्देशून. जणू काही सुरुवात, मध्य आणि शेवट परमेश्वर आहे. परमेश्वराने आपल्याला ह्या पृथ्वी तलावरती पाठवलेला आहे, पुन्हा आपल्याला परमेश्वराकडे परतायचं आहे. हा संदेश प्रभू येशू ख्रिस्त ह्या शेवटच्या वाक्यामधून देत आहे. जी व्यक्ती आयुष्यभर परमेश्वराचं नाव घेत असते, त्या व्यक्तीच्या मुखावरती मरणाच्या वेळेला परमेश्वराचंच नाव असतं. महात्मा गांधी आयुष्यभर परमेश्वराची पूजा आराधना करत राहिले. शेवटचा क्षण आला तेव्हा अकस्मात तो क्षण येऊन देखील त्यांच्या मुखामध्ये परमेश्वराचं नाव होतं. आपल्या मुखामध्ये परमेश्वराचं नाव असावं असं वाटत असेल मरणाच्या वेळेला, तर आयुष्यभर हे नाव काळजामध्ये जोपासणं गरजेचं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने परमेश्वर पित्याशी एक विशिष्ट असा नातेसंबंध भक्कम केलेला होता. शेवटच्या क्षणाला देखील त्याने आपला आत्मा त्याच्या हाती सोपवलेला आहे.
ह्या जगातील जीवन जगत असताना नजर स्वर्गाकडे लावायची आणि सातत्याने रात्री झोपी जाण्यापूर्वी ते वाक्य म्हणायचं की ज्या वाक्याने ह्या प्रवचनाचा आता शेवट होत आहे, हे बापा, मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवतो, तथास्तु. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे.